तर कामासाठी नाही बोलत आहे मी, हे खाण्यासाठी भरपूर मदत केली. इकडे आहेत लॉलीपॉप फ्राय. नमस्कार मंडळी, मी प्रिनय बोवलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तसं बघायला गेलं तर टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा ब्लॉग कशावर होणार आहे. तर मित्रांनो, मी आहे आता आमच्या बिल्डिंगच्या म्हणजेच कोकण विश्व गृहनिर्माण संस्थेच्या टेरेसवरती. आणि गेल्या एका महिन्यापूर्वी आपले सांस्कृतिक कार्यक्रम झाले होते. आपली सत्यनारायणाची पूजा होती आणि त्यानिमित्त आपण बऱ्याच सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तर त्या कार्यक्रमामध्ये लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला मिळाला होता आणि काही रक्कम आपल्याकडे जमली होती. सो गेले एक महिने आम्ही सगळेजणच विचार करत होतो की त्या पैशांचं करायचं काय, किंवा त्यांना कशा प्रकारे कन्वर्ट करायचं आहे पार्टीमध्ये. सो बऱ्याच जणांनी सजेशन दिलं होतं. कोणी म्हटलं होतं की आपण पिकनिकला जाऊया, कोणी म्हटलं होतं की रिसॉर्टला जाऊया, कोणी म्हणालं की बाहेर जाऊन पार्टी करूया. पण एकंदरीत या सगळ्या ग्रुपमध्ये महिला, लहान मुलं सगळ्यांचा समावेश होता. सो सगळा एकंदरीत विचार करता आम्ही असं ठरवलं की आपण कुठे बाहेर न जाता आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवरतीच एक छोटीशी पार्टी आयोजित करूया, जेणेकरून सगळ्यांना खाण्यापिण्याचा आनंद सुद्धा घेता येईल आणि त्याचबरोबर छोटासा DJ वगैरे अरेंज करून त्याच्यावरती मजा करता येईल. जेणेकरून हा कार्यक्रम आयोजित करताना मनात एकच इच्छा होती की पुन्हा एकदा ते सगळे ग्रुप, कारण एक महिना झाला पण गेल्या 2 महिने कार्यक्रमाच्या अगोदर जी मेहनत घेतली होती, किंवा सगळेजण रात्रीचे टेरेसवरती यायचे, डान्सची प्रॅक्टिस करायचे, आम्ही सगळं मंडळ जे होतं ते पूर्ण नियोजन करत बसायचो की कशा प्रकारे कार्यक्रम करायचा आहे, काय बक्षिसं आणायची आहेत, 3 दिवस कसे प्रत्येकाने कोणती जबाबदारी घ्यायची, या सगळ्या गोष्टींवर आम्ही गेल्या 2 महिने म्हणजे पूजेच्या आधी 2 महिने सगळं वारंवार चर्चा चालू होती आणि खूप मजा होती. खूप मजेचे दिवस होते ते. पुन्हा तेच दिवस कुठेतरी एका दिवसामध्ये कन्वर्ट करून आपण ही पार्टी आज ठेवली आहे, जेणेकरून पुन्हा एकदा ते सगळेजण एकत्र येतील आणि हे आनंदाचे क्षण आपण आपल्या या ब्लॉगमध्ये कव्हर करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू. हाच एकटा मागचा माझा उद्देश आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता संध्याकाळचे बरोबर 6:30 वाजायला आलेत आणि तुम्ही माझ्यासमोर बघताय तर लाईव्ह किचनसाठी लागणारं इन्स्ट्रुमेंट म्हणजे गॅस असेल, शेगडी असेल, त्याच्यानंतर इथे सुद्धा त्यांची काही भांडी वगैरे सगळी आलेली आहे. त्यानंतर इथे बाकडे आहेत, कारण लाईव्ह काउंटर आपण इथे लावणार आहोत या साईडला. आपल्याकडे टेरेसच्या 2 जागा आहेत, तर ही जी जागा आहे तिथे आपण पूर्ण किचन सेटअप करतोय. म्हणजे तिथे लाईव्ह काउंटर लागणार आहे आणि तिथेच पूर्ण जे फूड आहे ते बनवलं जाणार आहे. आणि इथे बघताय तर ही टेरेसची दुसरी बाजू आहे, इथे आपण DJ वगैरे लावणार आहोत आणि त्यासाठी टेबल्स वगैरे पण आणलेले आहेत. सो तिथे नाचण्याचा आनंद घेणार आहेत सगळेजण आणि इथे खाण्याचा आनंद घेणार आहेत. पार्टीसाठी जो टाइम दिलाय तो आपण दिलाय 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत. मे बी 7:30 वगैरे वाजू शकतात सगळं सेटअप होईपर्यंत, कारण सगळ्या महिला वर्ग आहे याच्यामध्ये, तर त्यांची घरची कामं, पाणी आपल्याकडे येतं, हे संध्याकाळचं 6-6:30 पाणी येतं. सो सगळं ते करून ती लोक वरती येणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. कार्यक्रमाला खूपच मजा येणार आहे, कारण बऱ्याच गोष्टी आहेत, काही हिडन गोष्टी सुद्धा आहेत ज्या अजून पण आपण बोललो नाही, त्या आपण करणार आहोत. सो व्हिडिओ बघत राहा आणि मजा घेत राहा. मित्रांनो, वाजलेत रात्रीचे बरोबर 8:15 आणि आपला डीजेचा सेटअप पण रेडी आहे आणि त्याचबरोबर DJ पप्पू सुद्धा आलेला आहे आपला. आणि पप्पूचं नवीन इन्स्ट्रुमेंट, नवीन आज स्पीकर घेतलाय, त्याचं उद्घाटन आज आपल्या या कार्यक्रमाला तो करतोय आणि अगदी कमी पैशामध्ये त्याने ही ऑर्डर घेतली आमची. त्यासाठी खूप खूप आभार पप्पू. असंच त्याचं सहकार्य आमच्या या मंडळाला, विशेषतः आमच्या सोसायटीला कायमच असतं. बाकी आपली छोटी गँग सगळी आली आहे, आरव, चेतू, यश आणि इकडे गाईज हाय, सगळे लोक आलेली आहेत आणि आता हळूहळू कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्या अगोदर तुम्हाला दाखवून देतो एक छोटंसं डेकोरेशन. म्हणजे कुठेच प्लॅन मध्ये नव्हतं आमच्या की असं काही डेकोरेशन वगैरे करायचंय, पण असे फुगे वगैरे लावलेत. ऐन टायमाला सुचलेली आयडिया म्हणावी तशी. अशा प्रकारे आम्ही थांबायला सांगतो पुढं. आणि इथे आपण फुगे वगैरेचं असं छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे, सगळ्यांसाठी सरप्राईज असेल हे. कुठेच प्लॅन नव्हता असं काही करायचं.
आणि समोर 2 हॉलिजन्स वगैरे लावले आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी उजेड पण आहे आता आणि मजा नक्कीच येणार आहे पुढे. आता जाऊया आपण जेवणाच्या सेक्शन मध्ये. सो जेवणाच्या सेक्शन मध्ये बघूया तयारी कशी चालू आहे. आणि इकडे अनुज, सुमित आणि राज ही मोठ्या मुलांची टीम, मॅनेजमेंट टीम ही सुद्धा आहे. इथे निमय नाही सॉरी रियान. आणि इथे आता आपण येतोय तरी आपलं जेवणाचं सेक्शन ते बघा कशा प्रकारे सेटअप आपण लावलाय. तर ते व्हेज नॉन व्हेजचा सेटअप असेल आणि आता सुरुवात होईल थोड्या वेळाने. बाकी सगळं सेटअप रेडी झालेलं आहे. आणि इथे आपले प्रवीण जाधव आणि ज्यांचं आपल्याला या कॅटरसाठी जास्त सहकार्य लाभलंय ते आपले हे मित्र. इथे 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 उजेड नाही, अंधार इथे. आपले मित्र गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी आपल्याला महेश कोलते ज्यांनी गेल्या वर्षी पण आपल्याला सहकार्य केलेलं चांगलं. आणि जर तुम्हाला त्यांना कधी ऑर्डर द्यायची असेल अशा एका इव्हेंटसाठी तर तुम्ही त्यांच्याशी नक्की कनेक्ट करू शकता. तुझा नंबर एकदा सांग ना, काय आहे नंबर? 8108948867 मै चायनीज कॉर्नर. आणि तुम्ही त्यांना असे पार्टीच्या वगैरे पण घेऊ शकता आणि त्यांचं स्वतःचं दुकान सुद्धा जोगेश्वरी स्टेशनला आहे. मुगरा स्टेशन, मेट्रो मुगरा स्टेशनच्या इथे. मोगरा स्टेशन इथे. थँक्यू. होठों को करके गोल आग्नेया पर जाके बोल इकडे इकडे इकडे. लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल.
ए, इथं बघ. अच्छा, आपल्या या एकूणच पार्टीमध्ये काय काय आहे तर ही आहे काय सेजवान चटणी, ही आहे सेजवान चटणी आणि इकडे आहे व्हेज मंचुरियन. त्याच्यानंतर इकडे काय, इकडे आहेत लॉलीपॉप, फ्राय लॉलीपॉप आणि पुढच्या यामध्ये आहे सूप, गरमागरम सूप. पुढे आहे राईस, हा चिकन राईस आहे. इकडे व्हेज राईस आहे, इकडे व्हेज राईस आहे आणि इकडे आपलं मेकिंग चालू आहे सगळं. आणि इथे आपली सगळी मंडळी जेवतात आहे, लहान मुलं ऑलरेडी अर्धी जेवून झाली आहेत. हे बघा सगळेजण जेवतात आहे. भाई एन्जॉय आहे ना, एन्जॉय की नाही, एन्जॉय कर रहा है की नहीं तू, लॉलीपॉप खा रहा है की नहीं. अब 8 लॉलीपॉप, कितना खाया है लॉलीपॉप. ओ माय गॉड, बहुत हड्डियां दिख रही है. आ रहा हूं देखो. इधर देखो भाई, तो बघा चेतू भी देखो, चेतू के इसमें भी बहुत लॉलीपॉप दिख रहा है. चेतन के पास 10 है चेतन कितना खाया, 4 खाया है. भाई, अपने सरांना आणि सगळेजणच आनंद घेत आहे जेवणाचा. अशीच आता बाकीचे सुद्धा सगळे जॉईन करतील. आणि नितीन सुद्धा आहे. नितीनने 3 लॉलीपॉप खाल्ले आहेत आणि राईस आणि ग्रेव्ही. कसं आहे जेवण? एक नंबर आहे, आवडलं मला. खूप आवडलं जेवण. मी कधी लॉलीपॉप खात नाही, फर्स्ट टाइम खाल्लं. ओके ओके, म्हणजे जेवणाची चव उत्तम आहे. आणि प्रशांत गाडीगावकर पण आलेले आहेत. नमस्कार. बराच अर्धा आमचा कार्यक्रम संपला आणि आता आलेले आहेत ते. कार्यक्रम फार छान चालू आहे. ओके, जेवणाचा आनंद घ्या. टेस्ट उत्तम आहे, बोललो तर पहिला व्हिडिओमध्ये. एक नंबर टेस्ट. आभार तर पप्पूचे पण मानायला पाहिजे, कारण कधी पण असून दे, काही असून दे, लोक काही बोलून दे, पण तो प्रत्येक वेळेला आपला दिलेला शब्द पाळतो. फक्त त्याला बोलायचं असतं की पप्पू आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, पप्पू रेडी होतो. बाकी कोणाचं काही मत असून दे, पण माझं मत तर आहे की पप्पू नेहमीच मदतीला असतो. आणि त्याने नवीन स्पीकर आणला होता आणि आपल्यासाठी खास त्याने आजचा कार्यक्रम आपल्याला मदत केली, तर त्याचे सुद्धा खूप खूप आभार. असंच तो त्याच्या पुढच्या कामगिरी, म्हणजे त्याचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये तो सक्सेस होत राहून दे. आणि कोणाला जोगेश्वरीमध्ये जर त्याला ऑर्डर द्यायची असेल तर त्याच्याशी तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. थँक्यू पप्पू परत एकदा. मित्रांनो, आपला कार्यक्रम आता संपलेला आहे आणि आपली टीम बसलेली आहे. तर प्रशांतला विचारूया आपण की कसा झाला. प्रशांत, काय वाटतंय, कसा झाला प्रोग्राम आपला? मेहनत घेतलेली आहे आजच्या दिवसासाठी. खास करून प्रवीण जाधव, पंकज बोलेकर आणि पिनय बोलेकर, राज सावंत, निलेश पाटील, संकेत साळगावकर यांनी भरपूर मदत केलेली आहे. तर कामासाठी नाही बोलत आहे मी, हे खाण्यासाठी भरपूर मदत केली. हे पूर्ण ऐकून घ्या सगळ्यांनी. यांनी खाण्यासाठी भरपूर मदत केली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेवटला येऊन पहिलं जेवण हे काम केतन पाटील. तो सीए असून त्याला समजत नाही काय बोलणार. आणि हिसाब बरोबर केलेला नाहीये.
पुढे आता पंकज बोलेकर बोलतील. काय पंकज, कसं कसं वाटतंय आजचं मॅनेजमेंट पूर्ण आपली प्रोग्रामची? खूप छान वाटलं. मुलांनी पण खूप एन्जॉय केला, डान्स वगैरे सर्व केला आणि जेवण खूप चांगलं होतं आणि लाईव्ह किचन असल्यामुळे सर्वांना गरम गरम वगैरे खायला मिळालं. खूप चांगलं होतं. चला राजला विचारूया. राज, क्या फीडबॅक आहे भाई? चांगला होता आजचा प्रोग्राम. सगळ्यांनी एन्जॉय केला. इव्हन लेडीज लोकांनी एन्जॉय केला. डान्स होते, बरं वाटलं. सगळे एकत्र आले एकत्र बरोबर. आले सगळे. असंच दरप्रमाणे असंच आपण मजा करू, हीच आशा करतो. चला आता बरं वाटलं. प्रवीण जाधव यांना विचारूया, काय कसं वाटलं आजचा प्रोग्राम आपला? जरा असे उजेडीच राहा. काय ना, आजचं तुम्ही जे मॅनेजमेंट केलं, तू बोल, आपला पिण्या बोले का स्वतः, निलेश पाटील, अजून जे सहकारी वगैरे होते, मी पण स्वतः होतो, नितीन पाटील, सगळ्यांनी हेल्प केली. हे सगळे जेवायला आले आहेत मुवमेंटला, पण तरी पण ठीक आहे. आपल्याबरोबर आदित्य सुद्धा आहे. तर आदित्यला विचारूया, कसं वाटलं आदित्य एकूणच आजचा प्रोग्राम आणि काय फिलिंग्स आहेत तुझ्या? नाही, खरंच सांगायचं झालं तर प्रोग्राम खरंच खूप सुंदर झाला. लहान मुलांनी एन्जॉय केलं, लेडीजने एन्जॉय केलं. बिल्डिंग मधले सगळेच असे दरवर्षी एकत्र येऊन एन्जॉय करणं हे खरंच चांगलं वाटतंय. आणि आज तो प्रोग्राम जो झाला, जितका झाला तेवढा सगळा सुंदर झाला. असाच प्रोग्राम दरवर्षी होत राहू हीच इच्छा आहे आमच्या सर्वांची. आणि आम्ही प्रयत्न करत राहू की अजून नवीन काही ऍड करण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. अशा प्रकारे आजचा एकूणच कार्यक्रम खूप मजेशीर झाला. जसं मी तुम्हाला संध्याकाळीच म्हटलं होतं की आज खूप मजा येणार आहे आणि लाईव्ह किचन होतं. लोकांनी गरमागरम जेवणाचा आनंद घेतला. जेवण खूपच सुरेख होतं. त्यानंतर डान्सवरती सगळ्यांनी आनंद घेतला. महिला असतील, लहान मुलं असतील, मुली असतील, सगळ्यांनीच खूप मजा केली. आणि आता रात्रीचे बरोबर 12 वाजलेत. 12 वाजता आपला कार्यक्रम संपलेला आहे. सगळी साफसफाई वगैरे करून आता झालेली आहे आणि आता आपण आपल्या प्रत्येकजण घरी चाललोय. एकंदर काय असतं की अशा कार्यक्रमातून एक आठवणी, चांगल्या आठवणी आपण सोबत ठेवत असतो, ज्या आपण वर्षभर घेऊन चालत असतो आणि पुढच्या वर्षीची वाट बघत असतो. आणि अशाच आनंदाच्या क्षणांनी आपण सगळेजण एकत्र असतो. सोसायटी असो किंवा मंडळ असून दे, तर असे कार्यक्रम होत राहिले तर मला वाटतं की ही मंडळं कायम राहतील, या सोसायटीमधले ग्रुप कायम राहतील आणि आणखीन चांगल्या चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही सगळेजण करू शकतो. त्यामुळे मजा आली भरपूर आजच्या या ब्लॉगमध्ये. आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला सुद्धा हा ब्लॉग आवडला असेल. जर हा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपली रजा घेतो. बाय बाय.